मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। टिफिनसाठी झटपट तयार होणारी दोडक्याची सुक्की भाजी याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठं स्किप करू नका। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। मी इथं ठेवलेली आहे कढई गरम करायला, त्यामध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचं। तेल आपल्या आवडीनुसार घातलं तरी पण चालेल, तेल कमी जास्त केलं तरी पण चालेल। तेल इथं कडकडीत गरम झालं की त्यामध्ये आपल्याला थोडीशी जिरा मोहरी टाकून घ्यायची। जिरा मोहरी तडतडली की इथं कढीपत्ता घेतलेला आहे, कढीपत्ता पण टाकून घ्यायचा। कढीपत्ता तेलामध्ये तळून द्यायचा पहा। आणि मी इथं मीडियम साईजचे 2 कांदे उभ्या साईडचे आकाराचे कट करून घेतलेले आहेत, ते सुद्धा आपल्याला इथं तेलामध्ये कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचे। अशा पद्धतीने दोडक्याची भाजी जर बनवली ना, टिफिनसाठी घाई गडबडीमध्ये सुक्की खूप छान पण होते खायला आणि झटपट तयार पण होते। हलकासा आपला कांदा इथं परतलेला आहे, कांद्याचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये ना हिरवी मिरची, लसूण, मीठ मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं होतं। आपल्याला लाल तिखटाचा वापर कमी करायचा, इथं थोडीशी हिरवी मिरची टाकून घ्यायची, ती पण तेलामध्ये ना छान अशी परतून घ्यायची। आपण हिरवी मिरची घातलेली आहे, पण कांदा लसूण मसाला आहे ना अर्धा चमचा घालणार आहे। थोडीशी हळद टाकून घ्यायची आणि हळद टाकल्याच्या नंतर आहे ना मी अशा पद्धतीने ना दोडक्याच्या पुडी बनवून घेतलेल्या आहेत। तुम्हाला याच्यापेक्षा बारीक जर बनवायचे असतील तर तुम्ही याच्यापेक्षा बारीक सुद्धा बनवू शकता। मी मोठ्या साईजचे पुडी बनवून घेतलेलं आहे, ते आता याच्यामध्ये टाकून आपल्याला परतून घ्यायच्या। टोमॅटो सुद्धा घालू शकता, टोमॅटो इथेच मी स्किप केलेला आहे। अशा पद्धतीने आपल्याला तेलामध्ये दोडकं ना छान असं 1-2 मिनटं परतून घ्यायचं। चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं, थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची। मीडियम गॅसवरती ना आपल्याला झाकण ठेवून दोडकं ना 3 ते 4 मिनटं शिजवून घ्यायचंय। आपल्याला पाणी टाकायचं नाही, काहीच नाही, वाफेवरती आपल्याला दोडकं शिजवून घ्यायचंय। आपण सुक्की भाजी बनवतोय दोडक्याची। मस्तच आपलं दोडकं इथं वाफरलेलं आहे आणि दोडकं ना शिजलेलं आहे। आपल्याला अजिबात इथं पाण्याचा वापर केलेला नाही, तेलामध्ये छान असं दोडकं वाफलून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये ना शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा। मी अशा पद्धतीने ना मोठाला शेंगदाण्याचा कूट ठेवलेला आहे, जास्त बारीक नाही करायचा, अशा पद्धतीने आबडधोबडच ठेवायचा आणि शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा त्याच्यामध्ये। शेंगदाण्याचा कूट घातल्याच्या नंतर आपण मिक्स करून घेऊया। शेंगदाण्याचा कूट घातल्याच्या नंतर आपल्याला फक्त 1 ते 1.5 मिनटं भाजी ना मीडियम गॅसवरती परत एकदा वाफलून घ्यायची। मस्त अशी इथं दोडक्याची भाजी तयार झालेली आहे। पाहू शकता तुम्ही, झटपट तयार होणारी दोडक्याची सुक्की भाजी टिफिनसाठी घाई गडबडीत बनवण्यासाठी ना एकदम झटपट तयार होते। छान अशी इथं शिजलेली आहे। आपण थोडीशी परत कोथिंबीर टाकून घेऊया। किती मस्त असा भाजीला सुरेख कलर सुद्धा आलेला आहे। पाहू शकता तुम्ही, किती मस्त अशी चमचमीत भाजी इथं दोडक्याची तयार झालेली आहे। कशी वाटली माझी इथं सुक्की दोडक्याच्या भाजीची रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा। आणि व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका। मी पातळ दोडक्याच्या भाजीची सुद्धा रेसिपी चॅनलवरती अपलोड केलेली आहे, तुम्ही ती सुद्धा चॅनलवरती जाऊन पाहू शकता। पुन्हा भेटूया असेच नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।